एनबीआरसीने मान्यता दिली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा या 5 वर्षामध्ये दरवर्षी विजेचे दर हे कमी करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे, महावितरणने घेतलेला आहे। त्यामुळे पूर्वी आपण जर गेले 20 वर्ष बघितला तर साधारणपणे दरवर्षी विजेचे दर 9% ते 10% वाढलेले आहेत, पण आता तेच दर कमी आपण करतो। आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर औद्योगिक दर जे आहेत हे आजचा दर आहे ₹10.88 आणि 5 वर्षात तो दर वाढायच्या ऐवजी ₹10.88 वरनं ₹9.97 पर्यंत खाली येणार आहे। हा जर गेल्या 20 वर्षाच्या दरवाढीचा कल बघितला तर ₹10.88चा ₹15.77 व्हायला पाहिजे होता, तो ₹9.97 होतोय। त्यामुळे आता उद्योगाला पुढच्या 5 वर्षामध्ये दर वाढ नाही तर दर कमी होणार अशा प्रकारची पिटिशन आता मान्य झालेली आहे। कमर्शियल व्यापारिक दर जो होता हा ₹16.97 आपला दर होता, तो 2030 साली झाला असता ₹16.97 वरनं ₹23.91, पण त्याऐवजी तो ₹16.97 वरनं ₹15.87 खाली जाणार आहे। म्हणजे पुढचे 5 वर्ष दर न वाढता व्यापारिक दरही कमी होणार आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात मोठी दरवाढ ही आपण घरगुती वापराकरता दिली आहे आणि विशेषतः आपले जे 70% ग्राहक आहेत या ग्राहकांना 26% दरवाढ ही पुढच्या 5 वर्षामध्ये आपण देतोय। आज त्यांचा दर ₹8.14 आहे, याच वर्षी तो 10% कमी होईल आणि 5 वर्षामध्ये ₹8.14 वरनं तो ₹6 येणार आहे। जर का आपला 20 वर्षाचा वाढीचा कल आपण बघितला तर या 70% घरगुती ग्राहकांना ₹8.14ची वीज ही ₹11.32 पडायला पाहिजे होती, ती ₹11.32 ऐवजी केवळ ₹6 या ठिकाणी पडणार आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा हा मिळालेला आहे। विशेषतः छोट्या ग्राहकांकरता आम्ही सांगितलं होतं, आमच्या जाहीरनाम्यातही सांगितलं होतं की त्यांचं वीज दर आम्ही कमी करू, त्याप्रमाणे हे वीज दर आम्ही कमी केलेले आहेत। एवढंच नाही तर डेटा सेंटर जे आहेत यांच्याकरताही आपण वेगवेगळे इन्सेंटिव्ह जे दिले त्या इन्सेंटिव्हमुळे त्यांना केवळ ₹6.60ची वीज ही त्या ठिकाणी मिळणार आहेत। एकूणच उद्योगाकरता, व्यापाराकरता आणि घरगुती करता पहिल्यांदाच आपण नव्याने हे वीज दर देऊन एक मोठी सूट आपल्या ग्राहकांना देण्यात यशस्वी झालेलो आहे। थोड्या वेळापूर्वी कामकाज समितीची बैठक सुद्धा समाप्त झाली आणि अधिवेशनाच्या संदर्भात तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली, काय सांगा? 3 आठवड्याचं कामकाज निश्चित करण्यात आलेलं आहे आणि आम्ही कामकाजात कुठलाही कट मागितलेला नाही, सांगितलेला नाही। ठरल्याप्रमाणे पूर्ण कामकाज आम्ही करतो आहोत। सर, बातमी आणखी तुम्ही दिलेली होती केंद्राकडून मेट्रोच्या संदर्भामध्ये, काय नेमकी माहिती आहे आता? ते पुणे मेट्रोचा जो वाढीव टप्पा आहे या वाढीव टप्प्याला आपल्याला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे। जवळपास 3000 कोटी रुपयाची मान्यता आपल्याला मिळालेली आहे। यामुळे पुण्याच्या सबर्बन क्षेत्रामध्ये पुण्याची मेट्रो पोहोचवण्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे। उद्धव ठाकरेंची सुद्धा पत्रकार परिषद आहे ती सुद्धा बोलणार त्यावर। नाही, माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत, त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल। यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही, कारण हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे।